संजय राठोड, मनसे जिल्हाध्यक्ष लातूर। आज या ठिकाणी उदगीर येथे उपजिल्हाधिकारी यांना आम्ही दोन विषयामध्ये निवेदन दिलेले आहेत। पहिला विषय, उदगीर तालुक्यामध्ये पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे साहेब यांच्या काळामध्ये जो मटका हा जुगार बंद झालेला होता, तो जुगार आज राजरोसपणे उदगीर शहर व तालुक्यामध्ये चालू झालेला आहे। दिवसाढवळ्या दुकानं ठाटून एखादी किराणा दुकान चालवावं अशा पद्धतीने मटका हा जुगार व्यवसाय उदगीर शहरामध्ये तालुक्यामध्ये राजरोसपणे चालवला जातो। ज्या मटका जुगाराने गोरगरिबांचे संसार रस्त्यावर आणले, त्या मटका जुगाराला पोलीस प्रशासन हा पाठीशी घालून या ठिकाणी या जुगारास प्रोत्साहन देतोय। त्यामुळे आम्ही या ठिकाणी भूमिका अशी मांडली की जर प्रशासनाला मटका हा जुगार बंद करता येत नसेल तर त्यांनी अधिकृत परवाने त्या मटका जुगारास द्यावे। त्या योगानं कमीत कमी जी दिवसाढवळ्या लाखो रुपयाची उलाढाल या मटका जुगारातून होते, त्यामधून शासनाला कर तरी मिळेल। त्यामुळं जर तुम्ही या जुगार बंद करू शकत नसाल तर त्यांना अधिकृत परवाने द्या, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढील 8 दिवसामध्ये हे जुगार बंद न झाल्यास उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर, उदगीरच्या DYSP ऑफिस समोर आणि अहमदपूरच्या DYSP ऑफिस समोर मटक्याच्या जुगाराच्या बुक्क्या स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुरू करेल, अशी या निवेदनाद्वारे आम्ही प्रशासनास चेतावणी दिलेली आहे। जर या चेतावणीनंतरही आपण हा जुगार जर नाही बंद केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना निश्चित या विषयात आक्रमक होईल। त्याचबरोबर सोमनाथपूर परिसरातील गायरान जमिनीचे विषय या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर चिघळलेले आहेत। या ठिकाणी गायरान जमिनी हस्तगत करून त्या चढ्या भावाने विकण्याच्या दृष्टीने भूमाफिया या परिसरात सक्रिय झालेला आहे। गोरगरीब शेतकऱ्यांना चिरमिरी देऊन त्यांच्याकडून त्या जमिनी घेऊन वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये त्या डायव्हर्ट करून त्या लाखो रुपये चढ्या भावाने या ठिकाणी विकण्याचं काम या ठिकाणी भूमाफिया करत आहेत। आणि जे लोक, जी शेतकरी अशा जमिनी या लोकांना देत नाहीत, अशा लोकांना धमकावण्यासाठी त्या परिसरातील गावगुंडांना हाताशी धरून अशा शेतकऱ्यांना धमक्या देऊन त्या जमिनी हस्तगत केल्या जात आहेत। याही विरोधामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की सोमनाथपूर सोमनाथपूर परिसरातील कुठल्याही गायरान जमिनीचे वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये हस्तांतरण करण्यात येऊ नयेत। या ठिकाणचे सर्व पट्ट्यांची मोजणी करून प्रत्येकाला त्या चतुर्सीमेनुसार ती जागा देण्यात यावी, अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे। आणि तुर्तास अशा हस्तांतरणाला आपण बंदी घालावी, अशी विनंती निवेदनाद्वारे आम्ही आता उपजिल्हाधिकाऱ्यांना केली।